जगदंबानं समध्या गावाला वाचवलं, पण त्याचं श्रेय तुळजाईलाच दिलं. काय जगदंबा, खरंय का नाही? हो देणारच, कारण माझा स्वतःचा फायदा होता ना त्याच्यात. फायदा म्हणजे स्वार्थ? तुझा स्वार्थ कसा? माझ्या आई बाबांना पण वाचवायचं होतं ना, हा स्वार्थच की नाही. तुम्ही घरासाठी तर काम करता, पण गावाचाही विचार करता. आपल्याला कमी घेऊन बाकीच्यांना जास्त देतात. तुम्ही पण साधू संतांसारखेच आहात. बाबा, एक दिवस सगळं जग तुम्हाला देवीचे खरे भक्त आणि थोर संत म्हणून ओळखायला लागेल. आई राजा, उदो उदो, आई राजा, उदो उदो, आई राजा, उदो उदो. महाराज, बोल वत्सा. नाही म्हणजे ते अरे बोल, काय झालं? हेच ते साधू बाबा. हे आले होते, यांनी मला अंजन दिलं. ते मी डोळ्यात घातलं आणि मला गुप्तधन सापडलं. बोलता बोलता जिभेचं घोडं असं काढलं. अरे बोलताच येईना. सांग बरं, असं काय घडलं? काय रे, तू इथं काय करतोयस? ते आलो होतो जरा इथं, काम होतं एक. पण तू कशा पाय आलायस इथं? अरे काय झालं ते? महाराज, महाराज. ए सदू, ए रघु, अरे तुम्ही दोघं इथं कशाला आलाय? काय काम आहे तुमचं इथं? तुझं कसलं काम इकडं? माझं काय पण काम असेल, तुम्ही पहिल्यांदा इथं जावा. आम्ही पहिला आलोय, आम्ही थांबणार. ए तुम्ही दोघं पण जा. अरे थांबा थांबा थांबा. उगाच ताकाला जाऊन भांड का लपवावं? मला सांगा, तुम्ही कशासाठी आलात? मला माहितीये, तुमच्या मनात आहे काही ना काही आशा. आयुष्याचे कल्याण व्हावे हीच तुमची आकांक्षा. काय खरं ना? होय साधू महाराज, आयुष्यात लय त्रास आहेत. तुमच्या कृपेनं समजा ठीक होऊ दे, एवढीच अपेक्षा आहे बघा. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. बोला, काय हवंय तुम्हाला? महाराज, लोक माझ्या तब्येतीकडे बघून मला हसत्यात, माझी चेष्टा करतात. असा काहीतरी चमत्कार करा की समध्या पंचकृषीत मी सगळ्यात जास्त शक्तिवान आणि दणकट माणूस व्हायला पाहिजे. बर, तुला काय हवंय सांग. लय दिस झालं, लग्नच जुळलं नाव, कुणी पोरगी होकारच देईन ना मला. असं समजे असतात माझ्यावर. मला गावातला एकदम रुबाबदार पुरुष बनवा, म्हणजे माझं लगेच लग्न झालंच पाहिजे. बर, आणि तुझं रे? हे बघा की महाराज, जरा डोक्यावर 4 केस आलं तर बरं होईल महाराज. सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतात ते काही खोटं नाही. इथे मी यांच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण करायचं वचन देतो. आणि हे मागतायत तर डोक्यावर केस, अंगात शक्ती, रंगरूप. या असल्या मूर्ख लोकांवर असुर नरेश महिषासुरांचं राज्य आलंच पाहिजे. महाराज, काय झालं? कसल्या विचारात पडलाय? तुमच्यासाठी साधना करत होतो. महाराज, हा तुझ्यासाठी काढा. हा काढा रोज घ्यायचा, याने तू शक्तिशाली होशील. हे घे, हे अंजन, हे तू रोज डोळ्याला लावत जा. आणि हा अंगारा रोज कपाळाला लाव. भरघोस केस येतील. कल्याण मस्तू. भाऊजी, हा बोला की वहिनी. तुम्ही ही अख्खी गाडी एकट्याने भरली होय? होय तर. काय व्यायाम बियाम करायला लागला वाटतं जोरदार. अहो नाही हो वहिनी, ते गावात साधू महाराज आलेत ना, त्यांचा चमत्कार आहे सगळा. त्यांनी मला नुसता काढा दिला आणि माझ्या अंगात 10 हत्तींचं बळ आलंय. वा, छानच की. होय. बरं चला वहिनी, अजून गाडी घेऊन जायची आहे मला. वय वय,
येते. गंगाई, अगं बरं झालं इथंच भेटलीस. मी तुझ्याकडेच येत होते बघ. का ग? अगं ही हार बघितलास का? मी मुद्दा म्हणून तुला दाखवाय आली होती बघ. अहो ताराबाई, केवढा छान आहे हो. कधी बनवलात? अगं करतेत कुठलं, आमची एवढी ऐपत आहे वय. अगं ही संधी तर त्या साधू बाबांची कृपा आहे बघ. आमचं हे की नाही फाटाचं त्यांच्या दर्शनाला गेलं होतं, तेव्हा त्यांनीच प्रसाद म्हणून हा हार दिलाय बघ. काय सांगताय? अगं वय तर. ज्यांच्या सांगण्यावरून त्या सुंदराबाईला गुप्तधन सापडलं ते हेच साधू बाबा आहे वय? हा वय वय तेच. ओ गंगा वहिनी, तारा वहिनी, बरं झालं इथं भेटला तू. काय झालं रघु भाऊजी? अहो आमंत्रण द्यायचं होतं. आमंत्रण? आणि ते कशाचं व? ते म्हणजे लग्नाचं. लग्नाचं? कुणाच्या? अहो कुणाचे काय, माझ्याच की. अरे वा, हे कधी ठरलं? अहो समधी साधूबाबांची कृपा. हो बाई, कमालच झाली म्हणायची. हो तर चमत्कारच म्हणा. इतकं दिवस ठरत नव्हतं, पण बाबांच्याकडे जाऊन आलो आणि ठरूनच गेलं बघा. तर काय, अहो साधू बाबा लयच महान. अहो ते काय काय चमत्कार करतील का नाही ते कोणच सांगू शकणार नाही. आता हेच बघा की, हे बघा, मी बाबांना म्हटलं फिरणं लय अवघड होतंय, माझ्या टकल्यावर 4 केस येऊ द्या. तर बाबांनी ही एवढी लांबडी केस दिली, ती बी बायकोपेक्षा लांबडी. खरंच बाबा लय मानायचे. गंगाई, अगं तू बी चल की साधू बाबांकडं. तुला बी काय हवं असेल तर मागून घे. अगं साधू बाबा लय उदार मनाचं आहेत बघ, समज देते ती. हा, मला बी एक गोष्ट मागायची आहे. अगं मग चल की, मी बी आता तिकडच निघाल्या. आता जाऊया चल. बरं चल, हा हंडा घरी ठेवती आणि निघूया. साधू बाबा, माझं तेवढं गारानं ऐका. अहो माझ्या सवतीला मुकच करा. अहो ती सतत माझ्या नवऱ्याजवळ माझ्या कागाळ्या सांगत असती आणि तोंडाचा पट्टा सतत सुरूच. तिला काय बी बोलता येणार नाही अशी व्यवस्था करा की साधू बाबा. बाई, अहो मी बाबा, तुम्ही आधी माझं ऐका. तुम्ही ना माझ्या नवऱ्याला आंधळ करा. अगं कमळे, अगं काय म्हणतीस? मग काय नाही, तेव्हा शेजारच्या पाजारच्या बॉयकांकडे बघत असतोय मी याला. अरे अरे अरे, कुठे येऊन अडकलो मी? या बायकांची गाराणी ऐकत बसलो तर डोकं फिरायची वेळ येईल. जिच्यासाठी जाळ टाकलंय ती कुठं आहे? ती आली कशी नाही अजून? आली आली आली, जगदंबाची आई आली. जगदंबा तावडीत सापडायला हवी असेल तर हीच ती चावी आहे. तुमच्या सगळ्या कुटुंबाचं भलंच हो. ती शूर, हुशार, धाडसी मुलगी तिचीच आई ना तू? तिच्याबद्दल बरंच काही ऐकलंय गावातून. बोल बोल, तुला काय हवंय? सांग गंगाई, लवकर सांग. स्वार्थीपणानं घरासाठी तुझ्यासाठी काहीतरी माग. हा स्वार्थच तुमचा घात करेल. साधू बाबा, मी फक्त एकच गोष्ट मागायला आली आहे. मग माग, तुला काय हवंय ते? म्हणजे तुम्हाला मी स्वतःचा विचार करते आहे असं वाटू शकतं, पण काही वाटणार नाही मला. सांग तर खरं, मागशील ते मिळेल तुला. माझी अशी इच्छा आहे की माझी लेक जगदंबा नेहमी सुखरूप राहावी.
तिच्यावर कुठलं बी संकट येऊ नये आणि तिला कुणी बी माझ्यापासून दूर नेऊ नये. ही तुझी इच्छा मी कशी पूर्ण करणार बाई? जगदंबाला मी सुखरूप कसं ठेवणार? उलट मीच तिला तुझ्यापासून दूर नेणार आहे आणि त्याचसाठी आलोय मी. साधू बाबा, बघितलं नव आमची गंगाई किती साधी भोळी आहे ती. अहो तिच्या मनात स्वतःसाठी काय बी नाही बघा. आणि आता बी मागून मागून काय मागितलं तर स्वतःच्या लेकीचं सुख. तिला अजून काही मागायचं असेल माग, बोल तुला काय हवंय. मला आणखी काय बी नको साधू बाबा. सगळ्या योजनेवर पाणी फिरलं हिनं. ती स्वतःहून काही मागणार नसेल तर हिच्या मनात स्वार्थ पेरावा लागेल आणि त्यासाठी मला काहीतरी कपटच करावं लागेल. ठीक आहे. हे ताईत घे, गळ्यात असं बांध की कोणाला दिसणार नाही. तू आणि तुझी मुलगी सतत एकत्र राहाल. तू आणि तुझ्या लेकीमध्ये दुरावा आणण्यासाठी आता हा ताईतच कारणीभूत ठरेल. बघच आता. सगळं काही मनासारखं होईल. तुझ्या नाही, माझ्या मनासारखं. गंगाई, अगं कुठे गेली होतीस? अव त्या साधू बुवांना भेटायला गेले होते. तू बी जाऊन आलीस? चांगलं केलंस. ते साधू बाबा लई चमत्कारी आहेत. त्यांच्या आशीर्वादानं समज ठीक होणार आहे आता. भय चला, मी पटापट जेवण बनवून घेते, मग आपण जेवून घेऊ. हा